माझे श्री गुरु परमपूज्य सुनीलदादा यांना साष्टांग नमस्कार करतो. तसेच आदरणीय सौ शैलाताई यांनाही साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना साष्टांग नमस्कार करतो आणि श्रोते जगदीश मूर्ती आहात आपण सर्वांनाही साष्टांग वंदन करतो आणि आपल्या आजच्या वक्तव्यास सुरुवात करतो. काल आपण काय पाहिलं? तृतीय मुंडक प्रथम खंड मंत्र 7वा काल आपण पाहिला. त्यामध्ये जे काही सांगितलं त्याचं सार आपण पाहणार आहोत. बृहत आत्म्याचं वर्णन चालू आहे. बृहत म्हणजे मोठे याचं आपण स्पष्टीकरण काल पाहिलं. मोठं म्हणजे कसं, तर तुलना करता येईल असं ते मोठं नाही. हिमालय एवढं का, उन्हापेक्षा तरी मोठं का, असं ते नाही. त्याला सापेक्ष म्हणतात. मग हे मोठं कसं आहे, तर निरपेक्ष मोठं आहे. ते ब्रह्म निरपेक्ष व्यापक आहे. ते ब्रह्म अनंत आहे, अपार आहे, अखंड व्यापक आहे. या मंत्रामध्ये बृहत, नंतर दिव्य, नंतर अचिंत्य आणि नंतर सूक्ष्मश्च असे काल आपण 4 गुणधर्म पाहिलेले आहेत. दिव्य म्हणजे काय? अलौकिक, मानवी मनाच्या अनुभवाच्या कक्षेत तुलना न होणारी. अचिंत्य म्हणजे मानवी विचारा पलीकडचं. सूक्ष्मश्च म्हणजे कोणत्याही सूक्ष्मतम पदार्थावरून अधिक सूक्ष्म असल्यानं. आणि विभाती म्हणजे प्रकाशते. अशा रीतीने आपण काल याचं पाहिलेलं आहे. मग आता अचिंत्य जर आहे ब्रह्म, तर चिंत्य म्हणजे काय? तर चिंत्य म्हणजे बुद्धीची कक्षा मध्ये येणार. म्हणजे कसं, बुद्धीच्या कक्षेत काय काय येतं? विषय येतात, विषयाचं स्वरूप येतं, विषयाचं वर्णन येतं आणि या अनुषंगिक जे विचार करतं त्याला चिंतन म्हणलं जातं. दुसरा मुद्दा काय आहे, की नाम रूप आकार आणि अवयव यांच्या स्वरूपाचं चिंतन बुद्धी करू शकते. ती चित्तावर उमटवू शकते. पण परब्रह्माला यातलं काहीच नाही. तो कसा आहे, तर तो अनाम आहे, अरूप आहे, निराकार आहे, निरवयव आहे. आपल्या दासबोधामध्ये सुद्धा परब्रह्माची 42 नावं एका समासामध्ये दिलेली आहेत. या सर्वांच्या अतीत परब्रह्म आहे. नामातीत ते कसं आहे? नामातीत आहे, रूपातीत आहे, आकारातीत आहे, अवयातीत आहे. मग असं जर आहे, अचिंत्य आहे, तर मग तत्कथनम तत्चिंतनम याला काय अर्थ आहे, हे आपण पाहणार आहोत. जर ते अचिंत्य आहे तर ही वाक्य चिंतन करा, कथन करा असं कसं म्हणू शकतात? याचं उत्तर असं आहे, की मग ते अचिंत्य आहे असंच त्याचं चिंतन करावं. ते महान आहे असंच त्याचं चिंतन करावं. ते अतिसूक्ष्म आहे असंच त्याचं चिंतन करावं आणि ते दिव्य आहे असंच त्याचं चिंतन करावं. तर दिव्याचा अर्थ काय आहे? स्वयंप्रकाश स्वरूप आहे. प्रकाशकाचंही प्रकाशक म्हणजे दिव्य आहे. पृथ्वीवरील वस्तूचं प्रकाशक जसं सूर्य आहे, तसं सूर्याचंही प्रकाशक ब्रह्म आहे. आत्मस्वरूप हे कसं आहे? नामरूप क्रिया, जाती, संज्ञा आणि संबंध यांच्या पलीकडे आहे, म्हणून ते अचिंत्य आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. त्याच्यासारखा सर्वश्रेष्ठ भाग्यवान या जगात नाही. कसा? की अशा ब्रह्माचं चिंतन ज्याला करावंसं वाटतं असा. म्हणून ब्रह्माचं चिंतन बुद्धीला करता येत नाही. यो बुद्धे परतस्तु सहा. यानंतर श्रुती माता, स्मृती माता आणि गुरुमाऊली या 3 माता आहेत. मग यात काय फरक आहे हो? तर ब्रह्माचं स्वरूप समजावून सांगणाऱ्या या 2 माता आहेत. स्मृती माता आणि उपनिषद श्रुती माता. आणि श्री गुरु कसे आहेत? गुरुमाऊली कसे आहेत? गुरुमाता कशा आहेत? तर ते ब्रह्म तू आहेस हे समजावून सांगणारे आहेत. जे श्रुती आणि गीता सांगत नाहीत. म्हणून गुरुमाऊली श्रेष्ठ समजली जाते. आपल्या बुद्धीने ब्रह्म कळू शकत नाही. ब्रह्मरूप झालेल्या श्री गुरुकडूनच ते कळू शकतं. म्हणून श्री गुरूंना परब्रह्म म्हणतात. श्री गुरु हे ब्रह्माहून श्रेष्ठ कसे आहेत? तर ब्रह्म सर्वांचे प्रकाशक, सद्गुरु तयांचाही प्रकाशक. एवं गुरुहुनी अधिक नाही आणिक पुण्यते. वृत्तीचं प्रकाशन ब्रह्म करतं, जगताचं प्रकाशन ब्रह्म करतं, देहाचं प्रकाशन ब्रह्म करतं. ब्रह्मसत्तेवर हे सगळं जरी ज्ञान आम्हाला होत असलं, हे जरी खरं असलं, तरी त्या ब्रह्माला प्रकाशित करणारे श्री गुरु आहेत. या ब्रह्मसत्तेचा व माझा मेळ घालणारे श्रीगुरु आहेत, सद्गुरु आहेत. श्री गुरुपेक्षा दुसरी पवित्र वस्तू या त्रिभुवनात असण्याची सुतराम शक्यता नाही. म्हणून तयांचे जाणावे, सेवावे, धरावे, तयांचे सर्व ऐकावे, असं अनेकदा आपण शैलाताईकडून ऐकलेलं आहे.
श्री गुरु साक्षात परब्रह्म आहेत. कबीरांचं पण उदाहरण आपल्याला माहित आहे. गुरु गोविंद दोनो खडे काको लागे पाय, बलहारी गुरु आपला गोविंद देव बताय. आता नंतर सूक्ष्मता पाहिली गेली आहे आणि त्यानंतर विभाती हे दोन गुणधर्म पाहिले गेलेले आहेत. अशा रीतीने ब्रह्म सगळीकडे आहे तर आम्हाला का दिसत नाही, तर त्याचं आनंद स्वरूप शांत स्वरूप खरं आहे का, हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत. आजचं वक्तव्य मी येथेच थांबवतो. राम कृष्ण हरी. आता आपण म्यूट आहात. जय वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरादरुणबिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि परमाचार्यं श्रीमच्छंकरधारिणम् सदाशिवसमारम्भां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वन्दे गुरुपरम्परां. सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्री चरणाला साष्टांग वंदन करतो. परम पूज्य मंदाताई यांच्या चरणी लोटांगण घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो. आपण सगळे भगवत स्वरूप श्रोतागण आपल्याला वंदन करतो आणि आजच्या विषयाला आपण सगळे मिळून अभ्यासाला प्रारंभ करूया. तत्पूर्वी शांतीपाठ म्हणूया. अभाग्यासी करी भाग्यवंत काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली. सद्गुरुनाथ महाराज की जय. आदरणीय नीलाताई उत्कृष्ट संस्कृत मध्ये पठण करत असतात. एक संधी आहे काकांचा शांतीपाठ संस्कृत मधला दोनदा म्हणण्यापेक्षा एकदा नीलाताई म्हणतात आहे, एकदा आपण मराठीत म्हणूया. कानी सद्वचन ऐकावे यज्ञकर्मी समर्थ व्हावे नेत्री शुभची पहावे आम्ही सदा इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत पूषा अति ज्ञानवंत चक्ररूप गरुड बलवंत अरिष्ट नाशो जो चतुराननाचा पुत्र बृहस्पती ज्ञानवंत आमुचे कल्याण अनंत करो सदा. वक्तव्य छान झालंय. एक वाक्य करेक्शन करून घेतोय वक्तव्यातलं. ब्रह्म सगळ्यांचं प्रकाशक आहे, पण सद्गुरु ब्रह्माचे प्रकाशक नाही. मग
सद्गुरु ब्रह्मानुभव देतात. स्वतः ब्रह्मानुभव घेतलेले सद्गुरु आपल्या सत्शिष्याला ब्रह्मानुभव देतात, म्हणून त्यांना परब्रह्म म्हणतात. ब्रह्माचं दुसरं कोणीही प्रकाशक नाही. सद्गुरु सुद्धा ब्रह्माचे प्रकाशक नाहीत. ब्रह्मस्वरूप ते जाऊन देतात. त्यांनी जर ते दाखवलं नाही तर आपल्याला ते ब्रह्मस्वरूप कळलंच नसतं. म्हणून ते परब्रह्म असा त्याचा अर्थ आहे. आशय बरोबर आहे. एका वाक्यात थोडासा बदल मी करून घेतला. बृहच्च तद्दिव्यमचिन्त्य रूपम सूक्ष्माच्च तत्सूक्ष्मतरं विभाति दूरात् सुदूरे तदिहान्तिके च पश्यत्स्विहैव निहितं गुहाया. कालपासून आपण बघतोय की ब्रह्मस्वरूप कसं आहे. अत्यंत मोठा आहे. म्हणून ते दिव्य आहे. दिव्य वस्तू नेहमी महान असते. पण ब्रह्म विस्ताराने महान आहे आणि दिव्यत्वाने सूक्ष्म पण आहे. अत्यंत महानत्व आणि अत्यंत सूक्ष्माती सूक्ष्मत्व हे ब्रह्माचं दिव्यत्व आहे. महानातलं महान ब्रह्म आहे आणि सूक्ष्माती सूक्ष्म ही ब्रह्मच आहे. म्हणून ब्रह्म दिव्य आहे. एक दिव्य शब्दाचा अर्थ झाला. दुसरा, महानातलं महान ब्रह्म का आहे? कारण बाकी सर्व मोठ्या गोष्टींना ते प्रकाशित करतं आणि सूक्ष्माती सूक्ष्म आहे म्हणजे लहानातल्या लहान वस्तूलाही ते प्रकाशित करतं, म्हणून ते दिव्य आहे. तिसरी गोष्ट, ब्रह्माला देशाच्या मापामध्ये मोजता येत नाही, म्हणून ते देश परिच्छेद शून्य आहे. देशाच्या मापामध्ये परिमाण देशाच्या परिमाणामध्ये ब्रह्माला मोजता येत नाही. म्हणजे ब्रह्म किती किलोमीटर आहे? मग उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत ब्रह्म आहे का? नाही. मग त्याच्याही पलीकडे आहे. तुम्ही मोजू शकता उत्तर आणि दक्षिण ध्रुव, पण त्याच्याही पलीकडे ते आहे. कारण उत्तर ध्रुव त्याच्यामुळे प्रकाशित झालाय, दक्षिण ध्रुव त्याच्यामुळे प्रकाशित झालाय, म्हणून जो मध्य आहे तो सुद्धा त्याच्यामुळेच प्रकाशित होतो. म्हणून तो दक्षिण उत्तर ध्रुवाच्या प्रकाशक आहे, म्हणून तो दिव्य आहे. याला देश परिच्छेद शून्य असं म्हणतात. ब्रह्म काल परिच्छेद शून्य आहे. कारण ते केव्हा निर्माण झालं हे सांगू शकत नाही. सर्व निर्मित वस्तूच्या पूर्वी ब्रह्म आहे. सर्व निर्मित वस्तूच्या नाशानंतरही ब्रह्म आहे. म्हणून निर्मित वस्तूच्या पूर्वी आणि निर्मित वस्तूच्या नंतरही जे ब्रह्म आहे त्याला काल परिच्छेद शून्य असं म्हणतात. आता राहिला वस्तू परिच्छेद शून्य. एका वस्तूपासून दुसरी वस्तू भिन्न केली तर त्या दोन वस्तू होतात. माझ्या समोर घड्याळ आहे आणि चष्म्याची केस आहे. या दोन वस्तू भिन्न भिन्न आहेत. जर या दोन वस्तू भिन्न भिन्न असतील तर दोन वस्तूंमध्ये ब्रह्म व्यापला आहे. घड्याळीमध्येही आणि चष्म्याच्या केसमध्येही.
पण या दोन वस्तूंच्या मधली जी जागा आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते व्यापलं असल्यामुळे, आणि घड्याळीच्या पूर्वीही ते आहे, चष्म्याच्या केसच्या नंतरही ते आहे, घड्याळ आणि केस याच्या मध्येही ते आहे, म्हणून याला वस्तू परिच्छेद शून्य असं म्हणतात. म्हणून ते दिव्य आहे. काल दिव्यत्वाबद्दल स्पष्टीकरण आज आणखीन चांगलं सुचलं. म्हणून देश काल वस्तू परिच्छेद शून्य ते कसं आहे हे कळलं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ब्रह्म अंतर्बाह्य व्याप्त आहे. त्या अंतर्बाह्य व्याप्ततेमुळे त्याला महानातलं महान आणि लहानातलं लहान म्हणता येतं. म्हणून ते बृहश्च आणि सूक्ष्माश्च सूक्ष्मतरम. आता इतकं सगळं ते असल्यामुळे ते अचिंत्य आहे. चिंतन करता येईल का अशा गोष्टीचं? नाही करता येत. म्हणून विभाती हे क्रियापद या ठिकाणी उत्तम पद्धतीने योजलेलं आहे. आणि म्हणून विभातीबद्दल शुद्ध जाणीवेच्या रूपाने जो ज्ञान प्रकाश अनुभवला जातो त्याला विभाती असं म्हणतात. भाती म्हणजे जाणणे, आणि असा जाणण्यासाठी तो विशेषत्वाने अनुभवावा लागतो. विशेषत्व कुठे आहे? महानातलं महान, सूक्ष्मातलं सूक्ष्म. देश परिच्छिन्न, काल परिच्छिन्न, वस्तू परिच्छिन्न हे विशेषत्व ब्रह्माचे असल्यामुळे ब्रह्म अपरिच्छिन्न, काय म्हणतात त्याला? अपरिच्छिन्न आहे. हे त्याचं दिव्यत्व आहे. आणि म्हणून त्याला दुसऱ्याकडून प्रकाश घ्यावा लागत नाही. म्हणून ब्रह्माला सद्गुरू प्रकाशित करत नाही. ब्रह्माचा अनुभव सद्गुरू शिष्याला देत असल्यामुळे सद्गुरूंना परब्रह्म म्हणतात. ब्रह्म स्वयंप्रकाश रूप असल्यामुळे सद्गुरू त्याला प्रकाशित करत नाहीत. ब्रह्म सर्व प्रकाशकांचे प्रकाशक असल्यामुळे ते स्वयंपूर्ण आहे, सर्वव्यापी आहे, दिव्य आहे, आणि म्हणून ते अचिंत्य आहे. छान अभ्यास करा बरं का, नीट समजून घ्या बरं का. थोड्या वेळापूर्वी नीलाताईंचा व्हिडिओ सुरू होता. वक्तव्य सुरू असताना बघा त्या नोट्स घेत होत्या. याही वयामध्ये त्या अत्यंत बारकाव्याने नोट्स घेतात, अभ्यास करतात, मुद्दे टिपून ठेवतात, अंतःकरणामध्ये ते साठवून निधिध्यासनासाठी त्याचा वापर करून घेतात. आपल्याला सुद्धा असं करून घेता आलं पाहिजे. यासाठीच तर अशा लोकांची गरज आहे आपल्याला. त्या मला म्हणल्या होत्या की डॉक्टर, सगळे उपनिषद माझ्या पुढे झाले पाहिजे, वय झालं आहे, काळजी वाटते. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं, तुम्हाला अद्याप तोपर्यंत आम्ही एनओसी देणारच नाही आहे. त्याच्यामुळे चिंता करण्याचा प्रश्नच नाही. कसा अभ्यास करायचा हे शिकलं पाहिजे, अशा लोकांना भेटलं पाहिजे, वारंवार त्यांच्या सहवासात राहिलं पाहिजे, आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे. खूपदा नातलग सहवासात असतात. आपलं नातलग चांगलं आहे एवढं त्यांना समजतं, पण त्यातनं ब्रह्मरूपता कशी उचलून घ्यायची हे विशेष ट्रेनिंग असतं. ते वेगळ्या पद्धतीने घ्यावं लागतं.
त्यासाठी ती ओढ पाहिजे आतमध्ये, नाहीतर मग पिकते तिथे विकत नाही असं होण्याची शक्यता खूप असते. ब्रह्म बृहद आहे, सूक्ष्माती सूक्ष्म आहे, अचिंत्य आहे, दिव्य आहे, हे आम्ही जाणलं विभाती. आजच्या द्वितीय चरणाचा विषय आहे दूरात सुदूरे तदिहांतिकेच. ब्रह्म दूरही आहे आणि ब्रह्म जवळही आहे. हे कसं हो तुमचं बोलात बोल नाही. इकडे तुम्ही म्हणता खूप मोठं आहे, इकडे तुम्ही म्हणता खूप सूक्ष्म आहे. इकडे तुम्ही म्हणता ते दूर म्हणजे किती दूर आहे, तर दूरातलं दूर आहे. जवळ म्हणजे किती जवळ आहे, अत्यंत जवळ आहे. त्याबद्दल आपण बोलात बोल नाही हे वाक्य कसं चुकीचं आहे हे समजून घेण्यासाठी आजचा विषय पुढे चालवतोय. दूरात सुदूरे तदिहांतिकेच. ब्रह्म किती दूर आहे? ब्रह्माला मोजता येत नाही, तरीही प्रत्येक गोष्ट मोजण्याचे काही परिमाण आहे. दूध मोजायचं असेल तर लिटरनी मोजावं लागतं. कापड मोजायचं असेल तर मीटरनी मोजावं लागतं. वस्तूचं वजन करायचं असेल तर किलोनी करावं लागतं. मग आता ब्रह्माचं मोजमाप करण्यासाठी कुठलं परिमाण वापरलं जातं? ते आहे जन्माचं परिमाण. ब्रह्म किती दूर आहे? अनेक जन्म दूर आहे. अनेक जन्म दूर आहे. कितीही जन्म घेतले तरीही ब्रह्म सापडत नाही. इतके वर्ष लागतात. लागलेत की नाही हो बघा. सत्य गेलं, मग त्रेता गेलं, मग द्वापार गेलं आणि आता कली आला. सत्य, त्रेता, द्वापार 3 युग संपली. या ठिकाणी सत्य शब्दाचा अर्थ युग या अर्थाने आहे. 3 युग गेली आणि आपण कलियुगामध्ये असताना अजूनही ब्रह्मप्राप्ती झाली नाही, म्हणजे अनेक जन्म होऊन गेले. आता हे युग आणि जन्म हे परिमाण आहे ब्रह्माला मोजण्याचं, आणि ह्या परिमाणामध्ये ब्रह्म सापडत नाही. का नाही सापडत? तर ते अति जवळ आहे म्हणून सापडत नाही. आला बा प्रश्न पुन्हा. ब्रह्म अतिशय दूर आहे म्हणून सापडत नाही, आणि दूर पाहायला गेलो तर तुम्ही म्हणता अति जवळ आहे म्हणून सापडत नाही. मग आता ह्याचं स्पष्टीकरण कसं द्यायचं? आज सकाळी मला सुचलं, माझ्या घरात कॉलबेल आहे. प्रत्येकासाठी त्याच्या घरात कॉलबेल आहे. आता घरातली कॉलबेल कशा पद्धतीने मी ऐकू शकतो, ती ऐकण्यासाठी मी घराच्या बाहेर गेलो. मी माझ्या फ्लोअरवरून ग्राउंड फ्लोअरला आलो लिफ्टने, आणि ग्राउंड फ्लोअरवरून सोसायटीत फिरायला लागलो किंवा पुण्यात फिरायला लागलो, तर मला माझी कॉलबेल ऐकायला येईल काय? कुठे आहे कॉलबेल? माझ्या घरात वाजणार आहे. आणि मी शोधायला कुठे गेलो आहे?
पुण्यात शोधायला गेलो आहे. आता मी जेवढा दूर तिला शोधायला जाईल तेवढी ती मला सापडण्याची शक्यता नाही. आता माझ्यासाठी कालबेल अत्यंत दूर आहे असा अर्थ होईल. आणि दूरचं पण जवळ असतं बघा. कालच्या सारखे आज सुद्धा मिलिटरीचे हेलिकॉप्टर्स समोरून जातात आहे. आता ते माझ्या दृष्टीसाठी जवळ आहे, पण आपल्या दृष्टीसाठी दूर आहे ना. मग त्यांना तुम्ही दूर म्हणाल की जवळ म्हणाल? म्हणजेच जवळ आणि दूर हा सापेक्ष भाग आहे. जवळ आणि दूर हा सापेक्ष भाग आहे. जवळ म्हणायचं की दूर म्हणायचं? मंदाताई दृष्टांत देतात की सून सासू बरोबर बसून जेवत असते आणि आठवण आईची काढत असते. खऱ्या अर्थाने ती आईच्या जवळ आहे आणि सासूच्या दूर आहे. आणि ढोबळ मानाने ती सासूच्या जवळ आहे आणि आईपासून दूर आहे. देहाने ती सासूच्या जवळ आहे, आईपासून दूर आहे. आणि मनाने ती आईच्या जवळ आहे आणि सासूच्या दूर आहे. म्हणजे जवळ आणि दूर ह्या संकल्पना कल्पित आहेत. मग आता ब्रह्माविषयी हेच आता आपण बघूया की ब्रह्म जवळ कसं, ब्रह्मदूर कसं. कारण म्हटलंय ना, दुरात सुदूर आहे, दुरापेक्षा दूर. तदिहांतिकेच, दुरापेक्षा अत्यंत दूर आहे. कारण ते महान आहे. मग ते केवढ्याही दूर सापडतो. अणोरणुयान महतो महियान. म्हणजे ते किती पण दूर आहे, अत्यंत दूर आहे. आणि म्हणून ब्रह्म दुर्विज्ञेय आहे. म्हणजे जाणण्यास अत्यंत कठीण आहे. ब्रह्म जाणण्यासाठी अत्यंत कठीण आहे. ब्रह्म अत्यंत दूर आहे. काही लोकांना प्रवचन करता येतात, पण ब्रह्मानुभव आलेला नसतो. ब्रह्मानुभव फक्त सद्गुरूला आलेला असतो. प्रत्येक प्रवचन करता ब्रह्मानुभवी असेल असं सांगता येत नाही. आपण त्याला ब्रह्मानुभवी समजून ऐकावं. कारण एखादा वक्ता ब्रह्मानुभवी पण असू शकतो, पण बहुतांश शाब्दिक ज्ञानाच्या दृष्टीने ब्रह्माला आनंद स्वरूप म्हणतात. आंतरिक ज्ञानाच्या दृष्टीने ब्रह्म आनंद स्वरूप आहे हे फार विरळांना कळलेलं असतं. आणि कुणाला कळलं ह्याची खात्री सद्गुरूंकडनं करून घ्यायची असते. म्हणून शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि आत्मप्रचिती या 3 प्रचिती आल्या पाहिजे. खूप जण म्हणतात आम्हाला आत्मप्रचिती आहे, पण गुरूंनी सांगितलेलं नाही तुला हे झालेलं आत्मज्ञान आहे म्हणून. म्हणजे नाही झालं ते. ब्रह्म दुर्विज्ञेय आहे, समजायला अत्यंत कठीण आहे. मग मनामध्ये एवढं प्रवचन केल्यानंतर सुद्धा प्रश्न निर्माण होतात, खरंच ब्रह्मस्वरूप आहे का? आणि असेल तर ते आनंद स्वरूप आहे का? असेल तर ते आनंद स्वरूप आहे का? असा विचार जे करतात ते घरातली कॉलबेल
ऐकण्यासाठी गावात फिरायला गेलेले आहेत म्हणून समजावं. घरात वाजणाऱ्या कॉलबेलला ऐकण्यासाठी जे गावात जातात, अत्यंत समीप असलेल्या ब्रह्मस्वरूपाला जे अत्यंत दूरच समजतात, त्यांच्यासाठी ब्रह्म अति दूर आहे, जन्मानुजन्म दूर आहे, कल्पानुकल्प दूर आहे. पण जो विवेकी आहे, जो सद्गुरूंच्या निर्देशनाप्रमाणे चालतो, ज्याला ब्रह्म जाणण्याची एकमात्र इच्छा आहे, जो ब्रह्मस्वरूपाला जाणण्याच्या तळमळीने ब्रह्मस्वरूपाच्या पाठी लागलेला आहे, अशा मुमुक्षूसाठी ब्रह्म अत्यंत समीप आहे. ते ब्रह्म त्याच्यातच आहे, ते ब्रह्म तोच आहे. मुमुक्षू आणि विद्वान तयासी ते समीप जाणं. आम्हाला कधी हो ब्रह्म कळेल, कधीच कळणार नाही. आम्हाला ब्रह्म कसं कळेल, कसंच कळणार नाही. आम्हाला ब्रह्म केव्हा कळेल, केव्हाच कळणार नाही. मग कसं? शरण गेले तर तुम्हीच ब्रह्मरूप आहात हा अनुभव येईल. मला ब्रह्म कळालं असं ब्रह्म कधीही कळत नाही. हा निळ्या रंगाचा रुमाल आहे. मी वेगळा आणि रुमाल वेगळा. म्हणून रुमाल हा वृत्ती ज्ञानाचा विषय झाला. ब्रह्म हा वृत्ती ज्ञानाचा विषय नसतो, म्हणून तिथे फलव्याप्ती नसते. वृत्तीच ब्रह्माकार होते म्हणजे ब्रह्मरूप नाही होत, वृत्ती निवृत्त होते. आणि वृत्ती निवृत्त झाल्यामुळे तिथे फलव्याप्ती शिल्लकच राहत नाही आणि वृत्ती विरलेली आहे. म्हणून मला ब्रह्मस्वरूप कळलं असं ब्रह्म जाणणारा म्हणू शकत नाही. आणि आम्हाला तर बाहेर दाखवल्याशिवाय चैन पडत नाही, म्हणून आम्हाला ब्रह्माचा अनुभव येत नाही. मग आला हे कसं दाखवायचं दंभ, टिळे, माळा, खडऊ, रुद्राक्ष, भस्म, भगव, ही सगळी बहिरंग नाटकं करावी लागतात मी ब्रह्मस्वरूप आहे दाखवण्यासाठी. आणि जो असं दाखवतो त्याला ब्रह्मस्वरूप प्राप्त झालेलंच नसतं. फक्त टिळे, माळा आणि भगव याबद्दल एक उल्लेख करतो. ज्या संप्रदायात ते चालू आहे त्यांनी मात्र ते जरूर अनुसरावं. जसं वारकरी संप्रदाय आहे त्यांनी टिळा लावावा. इथे सुद्धा टिळे लावतात तुकोबांच्या संप्रदायामध्ये, लावावा. बाराबंकी घालावी. संप्रदायाने जे सांगितलं आहे, शंकराचार्य संप्रदायामध्ये छाटी आणि लंगोटी या भगव्या रंगाच्या आहेत. हातामध्ये दंड आणि कमंडलू आहे. दंडीधारी संन्यासाने ते स्वीकारावं, तो त्याचा बहिरंग देखावा नाही, संप्रदायाचा तो आदेश आहे. आणि म्हणून भोंदू शोधून काढणं फार कठीण असतं.
आणि सर्व क्षेत्रात सर्व प्रकारचे लोक असतातच. म्हणून भगवं घातलं, टिळा लावला, माळा घातला म्हणजे तो चुकीचाच आहे असा सुद्धा अर्थ काढू नये. आणि असं असला म्हणजे तो ब्रह्मस्वरूपच आहे असाही अर्थ काढू नये. कुणाच्या निंदा करण्याच्या भानगडीत पडू नये. आपलं ब्रह्मस्वरूप आपल्याला जाणून घेता आलं की आपलं या जन्माचं काम पूर्ण झालं. माऊली म्हणते निवृत्तीनाथांना की आता मला देहत्यागाची आज्ञा द्या. माझं कार्य पूर्ण झालं आहे. भगवद्गीतेवर लेखन झालेलं आहे. निवृत्तीनाथ म्हणतात एवढ्यानी भागणार नाही. तू सांगितलंच काय आहे, गीतेत जे सांगितलं तेच सांगितलं मराठीत, तुझी अनुभवली. आणि म्हणून त्यांनी अनुभवामृत लिहिलं, जे अमृतानुभव नावाने प्रसिद्ध झालं. शंकराचार्यांचं प्रस्थानत्रयीवर्त भाष्य पूर्ण झालं. आणि भगवत पूज्यपाद देहत्यागासाठी निघाले आहेत 18व्या वर्षी. त्यावेळी भगवान शंकर प्रगटले. त्यांनी सांगितलं नाही, एवढं लेखन पुरेसं नाही, तुला वादातनं सगळ्यांना जिंकलं पाहिजे आणि धर्माची पुनर्स्थापना केली पाहिजे. तुझं आयुष्य मी 4 वर्षांनी वाढवून देतो. ते कार्य अपुरं राहिलं. पुन्हा भगवंतांनी त्यांचं आयुष्य वाढवून दिलं आणि ते कार्य त्यांच्याकडनं पूर्ण करून घेतलं. त्यानंतर केदारनाथच्या भव्य अशा हिमच्छादित डोंगरांमध्ये आचार्य कायम स्वरूपी निघून गेले. आचार्यांचा देह कुणालाही सापडलेला नाही. पण तत्पूर्वी 4 पीठा स्थापन करून त्यावर 4 आचार्यांची नियुक्ती केली होती. आणि ते आचार्य नीट कार्य करतात आहे याची शहानिशा खात्री करून घेतली होती की पुढे हे कार्य नीट चालणार आहे. या दृष्टीने आपल्या समोर त्यांनी ही खात्री करून घेतली. समर्थांनी 6 शिष्य आणि 1100 मठ उभे केले. 1100 मठपती उभे केले आणि 6 शिष्यांना अनुग्रह देण्याचा अधिकार दिला. ते 6ही शिष्य अनुग्रह देण्याचं कार्य नीट पद्धतीने पार पाडतात आहे याची खात्री करून घेतली. नंतर समर्थांनी देह ठेवला. परमपूज्य डॉक्टर काकांनी त्यांचं कार्य नीट पार पडतंय की नाही यासाठी ते वारंवार खात्री करून घेत असतात. त्यासाठी त्यांचा फोन असतो. फार सतर्क असतात याही वयामध्ये. जगद्गुरु भगवत पूज्यपाद शंकराचार्य, माऊली निवृत्तीनाथ, समर्थ रामदास आणि डॉक्टर काका यांचं कार्य एकाच पद्धतीचं आहे बघा. जे भगवत पूज्यपादांनी केलं तेच समर्थांनी केलं, तेच निवृत्तीनाथांनी केलं, तेच डॉक्टर काका करतात. ज्याला सद्गुरूंप्रती
विनम्रता आहे, शरणागती आहे, त्याला हे ब्रह्मस्वरूप समजणं अत्यंत सोपं आहे. कारण ते त्याच्या जवळच आहे, नव्हे ते तोच आहे. जे मूढ आणि पामर तया ब्रह्म अति दूर. पण जे मूढ आहेत, जे पामर आहेत, पामर म्हणजे देह सुखासाठी जे लाचार, त्यांना पामर म्हणतात. आपण बिचारी शब्द वापरतो. सगळा विचार देह सुखासाठीच करायचा. देह सुखाच्या बाहेर काहीच विचार नाही करायचा. ते पामर आहे. त्यांना पामर असं म्हणतात. आणि त्यांना आत्मस्वरूप अत्यंत दूर आहे. न कळेची अंत पार आणि न दिसे. त्यांना त्याचा मागमूसही नाही लागत. मागमूसही नाही लागत. न कळेची अंत पार आणि न दिसे. त्यांना आत्मस्वरूप दिसतही नाही, म्हणजे अनुभवालाही येत नाही. आत्मस्वरूपाची सावली सुद्धा त्यांना दिसत नाही. मराठीतला शब्दप्रयोग आहे बरं का. नाही तर आत्मस्वरूपाला सावली असते का असा प्रश्न विचारा. ज्याला रूपच नाही त्याला सावली कशी राहील? ज्याला अवयवच नाही त्याला सावली कशी राहील? पण त्याचा मागमूसही नसतो, हा सावली दिसत नाही शब्दाचा अर्थ आहे. आणि म्हणून न दिसे, न कळेची अंत पार आणि न दिसे. पण जो मुमुक्षू आहे, जो विद्वान आहे, त्यासाठी आत्मस्वरूप अत्यंत जवळ आहे. तयांचे आत्मरूपे भान सहजची असे. कॉलबेल पाहायला बाहेर जर भटकलाच नाही, त्याला घरातली कॉलबेल सहजच ऐकायला येईल. थोडे कान कमजोर असतील तर कॉलबेलच्या जवळ जाऊन उभं राहायचं. बाकी कुठे उभं राहण्याची गरज नाही. सहजची असे. आत्मरूपे भान सहजची असे. आपण घरात सगळं काम करत असतो, पण कॉलबेल वाजल्यानंतर आपल्याला सगळ्या कामामधून भान राहतं की नाही? कॉलबेल वाजली म्हणून दार उघडायचं आहे. कॉलबेल वाजली ही जाण झाली. कॉलबेल वाजली हे भान झालं आणि दार उघडायचं ही जाण झाली. कॉलबेल वाजली ही भान झालं. भानावर आल्याबरोबर जाण लक्षात येते की हातचं काम सोडा आणि दार उघडा. पण हे कोणासाठी आहे हो? ज्याला अद्वैताची तडफड आहे, मुमुक्षु आणि विद्वान. अशोचानन व शोचत्वम प्रज्ञावादांश भाष्यसे गतासून अगतासूंच ज्ञानुशोचंती पंडिता. पंडिताला ते सहज शक्य आहे, त्याच्या ते सहज समीप आहे. अद्वैत बुद्धीसाठी जो तरफडतो तो सोपा आहे, त्याला ते सहज आहे. त्याला आत्मरूपाचं भान राहतं. जो द्वैतामध्ये घुटमळतो, म्हणजे बाहेर घुटमळतो, त्याच्यासाठी ते कठीण आहे. एक उदाहरण देतो द्वैतात घुटमळण्याचं. मी पुण्यात आलो तर मग पुण्यामध्ये लक्ष असतं, आणि पुण्यामध्ये द्वैत कसं पाहतात, नाव ठेवायचे नाही बरं का, तसा अर्थ नाही आहे माझा, ते मला बघायला मिळालं. तुम्हाला सांगू इच्छितो. आमच्याकडे एक पोळ्यावाली येते घरी पोळ्या करायला, मावशी म्हणतात त्यांना, आणि एक भांडे घासायला येते. यवतमाळात असं नाही म्हणून इकडलं सांगितलं. असं नाही म्हणजे पुढे जे सांगतोय ते नाही. यवतमाळात पोळ्यावाली येते आणि भांडेवाली पण येते.
पण द्वैत जे दाखवलं तसं प्रकार इथे आहे तो यवतमाळात नाही, म्हणून सांगितला पुण्यातला प्रकार. सुनबाई कुठे बाहेर गेली होती म्हणून हिनी भांडेवालीला परात, पोळपाट आणि लाटणं टाकलं. सगळी भांडी टाकली, त्यात परात, पोळपाट आणि लाटणं पण होत. ती भांडेवाली म्हणते, बाई तुम्ही नवीन आहात म्हणून तुम्हाला सांगते, पोळ्यावालीचे भांडे मी घासणार नाही, मी भांडेवाली आहे. परात, पोळपाट आणि लाटणं हे पोळ्यावालींनी घासलं पाहिजे, मी हे घासणार नाही, हे माझे भांडे नाही, हे तिचे भांडे आहे. आम्हाला ऐकून नवलच वाटलं. परात, पोळपाट आणि लाटणं हे तिचे भांडे आहे आणि बाकी सगळे खरकटे भांडे हे भांडेवालीचे भांडे आहे. खरंच सांगा, भांडे कोणाचे आहेत? मालकिणीचे आहेत की पोळ्यावालीचे आहेत की भांडेवालीचे आहेत? म्हणजे अकारण द्वैत तयार केलं. द्वैत हे नेहमी कल्पनेनीच असतं. द्वैत हे नेहमी भेदमय असतं. पण पोळ्यावालीलाही वाटलं की आजच्या बाई नवीन आहे, परत लाटणं तिकडे जात आहे, तर आपण कशाला घासा, म्हणून तिने पटकन सुटलं म्हणून मोकळं झाली. आणि भांडेवालीच्या ते आपल्याला घासावं लागेल लक्षात आल्याबरोबर ती म्हणते ते भांडे तिचे आहे. आता भांड्याची मालकीण कोण? पोळ्यावाली की भांडेवाली? असं कल्पित द्वैतामध्ये जीव दुःख अकारण गुंतो आणि दुःख करून घेतो. त्याच्यासाठी आत्मतत्व अत्यंत दूर आहे. मला कल्पना नाही बाकी जणांच्या घरी अशा प्रकारचं पोळ्यावालीचे भांडे वेगळे, भांडेवालीचे भांडे वेगळे आहेत का मला माहित नाही, पण आमच्याकडे इथे पुण्यात आहे असं. पण ज्यांनी त्याला अद्वैत बघितलं, कोणी अद्वैत बघितलं? घरच्या मालकिणीने. पोळ्यावाली नाही आली, भांडेवाली नाही आली. तयासी आत्मरूपाचे भान सहजची असे. म्हणून एकदा शरणागत झालं सद्गुरूंना, एकदा अद्वैत दृष्टी प्राप्त झाली की आत्मस्वरूपाचं भान सहज असतं. पुण्यामध्ये हे एक नवीन द्वैत मला पाहायला मिळालं म्हणून तुम्हाला सांगितलं. आपला उद्देश फक्त अद्वैत आणि द्वैत सांगणं आहे. आत्मस्वरूप दूर कुठे आहे आणि जवळ कुठे आहे हे सांगणं आहे. भांडे हा आपला विषय नाही, तो दृष्टांत आहे. ब्रह्म सर्वा माझी असे, ते आकाशीही वसे, योगी या जीवा माझी दिसे, सचेतनत्वे. सगळ्या भांड्यांमध्ये धातू एकच आहे, मेटल एकच आहे, स्टीलचीच भांडी आहेत सगळे. त्यातलं ऐक्य पाहिलं की भांडे पण सुद्धा संपत. त्याला असिरूप असं म्हणतात. नामरूप, अस्ति भाती प्रिय हे अस्थिरूप आहे. वाटी आणि पेला, लोटा, वाटी, पेला, लोटा हे नामरूप झाले, स्टीलचे नामरूप झाले. वाटी, पेला आणि लोटा याच्यावर रोलर फिरवून द्या, त्याचा पत्रा तयार होईल, तो अस्थिरूप झाला. स्टील हे त्यातलं अस्थिरूप झालं. वाटी, पेला आणि लोट्यामधलं स्टील अस्थिरूप झालं. वाटी, पेला, लोटा नामरूप झाले. त्यातला फक्त स्टील पाहिलं की ते अस्थिरूप झालं आणि त्याला आहे पण जे आहे ते सद्रूप झालं. नामरूपातून अस्थिभाती प्रियामध्ये, अस्थिभाती प्रियामधून सच्चिदानंदामध्ये, ते सच्चिदानंद मी आहे हे नामरूप बघत असताना जाणवलं की त्याला आत्मरूप सहज आहे आणि समीप आहे. कुठे आहे? ते मीच आहे, मीच सद्रूप आहे. म्हणून योगी या जीवा माझी दिसे,
सचेतनत्वे. जे स्वतःच आत्मस्वरूप आहे ते माझ्याच आत आहे ना. बरं, माझ्याच आत आहे का? सर्वांच्याही अंतःकरणामध्ये आहे. प्रातस्वरामी हृदय स्वम स्फुरदात्मतत्वम. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. पहिले ते मी आहे हा अनुभव आला की मग ते सगळ्यांमध्ये आहे हा अन्वयाचा अनुभव येतो. आधी व्यतिरेकाने अनुभव येतो आणि मग अन्वयाने त्याची जाण राहते आणि म्हणून मग ते समीप आहे हे कळतं. त्यासाठी काय करावं लागतं? बुद्धिरूप गुहा जाणं, ती माझी लपले ज्ञान. आता ब्रह्म तसं सगळीकडेच व्याप्त आहे. ब्रह्म सर्व विषय, व्यक्ती, वस्तू यांच्यामध्ये व्याप्त आहे. पण ते व्याप्त आहे हे समजण्यासाठी त्याला पहिल्यांदा बुद्धिरूप गुहेमध्ये बघावं लागतं. ते मी आहे हे कळावं लागतं. अस्ति भ्रांती प्रिय नाही आहे. SMS केला आता कोणी, अस्ति भाती प्रिय, भ्रांती नव्हे. जो कोणी SMS केला आहे आता, हा, अस्ति भाती प्रिय. बरं झालं, कमी शब्दात केला तर वाचता येतो, मोठा असेल तर वाचता नाही येत, कारण की तो लगेच डिसॅपियर होतो. अस्ति भाती प्रिय आणि मग सच्चिदानंद, नामरूप ईश्वरी सत्तेतलं अस्ति भाती प्रिय आणि पुढे सच्चिदानंद. अनुराधाताई, आता सगळीकडे ब्रह्म व्याप्त आहे, तर मग ते सगळीकडे पाहून होणार नाही. ते माझ्यामध्ये बघावं लागेल. माझ्यामध्ये कसं बघायचं आणि कुठे बघायचं हे श्रीगुरूंकडून शिकावं लागतं. आणि कुठे बघायचं? बुद्धिरूप गुहेमध्ये बघायचं. तिथे चिदाभास कुटस्थाचा तिथे आला असतो. परतोनी पाठीमोरे ठाके, आपण या आपण पे देखे, देखत खेव ओळखे ते वस्तुगामी. पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. ज्ञानरूपता मी मला कळून घेण्याची आहे. म्हणून बुद्धी हे तत्व परब्रह्माचं ज्ञान घेण्यासाठी आहे. तेवढी बुद्धी सगळ्यांना दिली आहे, लक्षात ठेवा. याचं श्रीमंतांजवळ जास्त आहे, गरिबांजवळ कमी आहे, हुशारांजवळ जास्त आहे आणि मठ्ठांजवळ कमी आहे, रूपवानांजवळ जास्त आहे आणि अरूपांजवळ आपलं कुरूपांजवळ ती कमी आहे, असा नाही होत. ती सगळ्यांजवळ तेवढीच, तितकीच आणि तशीच दिली आहे, फक्त मनुष्यांजवळ दिली आहे. तो विवेक पशु पक्षी आणि प्राणी यांच्यामध्ये नाही, मनुष्यामध्ये दिलेला आहे. म्हणून त्याला सर्वांच्या आत ते बघावं लागेल. मग ते दिसत का नाही? सगळीकडे व्याप्त आहे. तर ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकची माती नाना परी भांडी, रांजण आणि सुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. अरे, मातीची भांडी दिसतात पण त्या भांड्यातली माती नाही दिसत, ही गंमत आहे. आता मी समुद्र किनारी गेलो होतो, गणपतीपुळे, भंडारपुळे. समुद्राच्या लाटा दिसतात पण त्या लाटा पाणी आहे हे दिसत नाही. काळ कुट्ट आभाळ आलं होतं, ढग दाटून गेले होते, त्यामुळे समुद्र काळा कुट्ट दिसत होता. संध्याकाळ झालेली होती. काळा कुट्ट आकाश आणि काळा कुट्ट समुद्र, यातला फरक कळेना, पण येणारी लाट एवढी पांढरी शुभ्र होती त्या काळा कुट्ट मध्ये, की ती पांढरी शुभ्र लाट दिसायची पण पाणी नाही दिसायचं.
पाणी आहे याचं भान गेलं, याची जाण गेली, आणि ही जाण बुद्धिरूप गुहेमध्ये आहे, जे श्री गुरु सांगतात. आणि ही जाण जोपर्यंत नाही येत तोपर्यंत अज्ञानेनावृतम ज्ञान, तोपर्यंत मी लाटाच बघत राहतो, तोपर्यंत मी फेस बघत राहतो, तोपर्यंत मी समुद्राची लांबी आणि रुंदी बघत राहतो, तोपर्यंत मी ती भव्यता बघतो, पण ते मी आहे हे समजत नाही. म्हणून अज्ञानेनावृतम ज्ञान. आहे तुझ्यावरी भार सद्गुरु, आहे तुझ्यावरी भार. जीवाने आपलं कार्य पूर्ण केल्यानंतर ते माझं स्वरूप आहे, हा भार जपण्याची जबाबदारी सद्गुरूंची आहे. पहिले जीवाला आपलं कर्म पूर्ण करावं लागतं. स्वामी तन्मयानंद माहूर यांचा हा अभंग आहे. तुझं आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलासी. तू भी सच्चा बेसच्चा, सच्चे गुरु का बच्चा. मच्छिंद्रनाथांचं पद आहे. आप आपको चिन्हा, तो भी सच्चा बेसच्चा, सच्चे गुरु का बच्चा. जो स्वतःच मी कोण आहे हे तपासतो माझ्यामध्ये, मीच माझ्यामध्ये मला तपासतो, वही सच्चे गुरु का बच्चा. सगळं मी कोण आहे याच्यासाठी आहे, आणि हे जाणणाऱ्यासाठी ब्रह्मतत्व अत्यंत समीप आहे. किती समीप आहे? डोळ्यातलं काजळ जेवढं जवळ आहे तेवढं जवळ आहे का? हो नाही, त्याच्याही पेक्षा जवळ आहे. तेच मी आहे. काजळ तरी थोडसा असा डोळा करून काहीतरी पाहता येईल, पण तेच मी आहे इथे पाहण्याची शक्यताच नाही. म्हणून आपको ढूंढो, आपको ध्याओ, आप में ही आपका राम आप होकर रहता है. याच्यासाठी तद्विज्ञानार्थम सगुरुमेवा विगच्छेत. आचार्यांना शरण जावं लागतं, सद्गुरूंना शरण जावं लागतं, आत्यंतिक भावाने शरण जावं लागतं. असा जो शरण जातो त्याच्यासाठी आत्मस्वरूप अत्यंत जवळ आहे. आणि असा जो जाणते जाणती खूण बुद्धिरूप गुहेमध्ये जाणत्याला जाणता सांगतो, आणि जो तसा जाणता नाही, जया देही असे प्रीती, ब्रह्म तेथेची परी नेणती. ज्यांनी देहावरच प्रेम केलं, देहालाच मी समजला, त्याच्या देहाच्या आत ब्रह्म असून सुद्धा त्याला ते कळत नाही, जे अविद्या मल झाकती गुहाद्वार. कापसाचा साठा ताडपत्रीने झाकल्यानंतर जसा कापूस दिसत नाही, ढगाच्या आड गेल्यानंतर जसा सूर्य दिसत नाही, तसं देह बुद्धीच्या पांघरुणाला अविद्येचं पांघरुण असं म्हणतात. त्याला आत्मस्वरूप कळत नाही. अविद्या मल झाकिती गुहाद्वार. आणि जगाला खरं मानणाऱ्या अज्ञान वृत्तीला त्या जगामध्ये ब्रह्म शोधणं कधीही जमत नाही, कारण तो बाहेरच शोधायला गेलाय. त्यामुळे अज्ञानग्रस्ताला ब्रह्म अत्यंत दूर आहे. अविद्याग्रस्ताचे मल विक्षेपादी गोष्टींमुळे बुद्धीच्या गुहेवर आवरण दोष आलेला आहे, म्हणून त्याला ब्रह्म कळत नाही. म्हणून देहावरची प्रीती हा यातला सगळ्यात मोठा दोष आहे.
त्यामुळे आत्मस्वरूप तिथेच असून कळत नाही. मी प्रश्न मांडला होता की इतकं सगळे व्याप्त आहे तर मग ते कळत का नाही? या कारणाने कळत नाही. अशा पद्धतीने आत्मस्वरूप अत्यंत जवळ आहे आणि जर बघण्यासाठी चुकीची पद्धत स्वीकारली तर ते जन्मानुजन्म दूर आहे. आपले मंत्राचा भाग होता, दूरात सुदूरे तदिहांतिकेच पश्यस्वी हैव निहितम गुहायाम. म्हणून आपल्या बुद्धीमध्ये ते आत्मस्वरूप कुटस्थाचा चिदाभास रूप आलेला आहे. त्या चिदाभासाला कुटस्थ रूप केलं की ब्रह्मरूप झालाच म्हणून समजा. एवढं जवळ आहे. आपल्या सगळ्यांना ते अनुभवाने माझ्या सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त हो अशी डॉक्टर काकांच्या श्रीचरणी विनम्र प्रार्थना करतो आणि थांबतो. राम कृष्ण हरी. आज अर्धा मंत्र खालचा झालेला आहे. हरिशरणजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. सायलीताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. जयश्रीताई रामकृष्ण हरी. धनश्रीताई रामकृष्ण हरी. मंगलाताई रामकृष्ण हरी. मंगलाताई चौधरी रामकृष्ण हरी. मीनाताई नमस्कार करतो तुम्हाला. राजेंद्रजी रामकृष्ण हरी.